जय जय रघुवीर समर्थ. आज आपण एक फार सुंदर पद घेतलेलं आहे. आदिशक्तीच्या संदर्भातील एक सुंदर पद आहे. गाथेमध्ये त्याची संख्या 1160 अशी आहे. रामवरदायिनी जननी रूप कळे कळे मननी, गगनमंडळी गुप्त खेचर योगी मुनिजन ध्यानी, रम्य योगिनी नाटकलीला सकळ भूती भुवनी, अंतर्वासी दास विलासी ऊर्ध्व भरे गगनी, रामवरदायिनी जननी रूप कळे कळे मननी. रामवरदायिनी ही भवानी माता आहे. तेव्हा श्रीराम सीता अपहरणानंतर शोक करत होते, त्यावेळेला शिव पार्वती आकाशातून जात असताना शिवांनी रामरायांकडे पाहून जय सच्चिदानंद असं म्हटल्यानंतर रामरायांना ऐकूनही गेले, ते वरून चालले होते. सतीला आश्चर्य वाटलं की बापरे, यांना सच्चिदानंद कसं म्हटलं, हे तर एखाद्या सामान्य पुरुषाप्रमाणे पत्नीच्या वियोगात रडत आहेत. तेव्हा शिव म्हणाले, तुला हवं तर परीक्षा घे. आणि सीतामाईचं रूप घेऊन जेव्हा ही देवी तिथं प्रकट झाली आणि रामरायांना म्हणाली, नाथ तुम्ही का रडत आहात, मी तर इथंच आहे. तेव्हा रामराय काही अंतर पुढे जाऊन नमस्कार करत म्हणाले, हे आदिशक्ती, हे जननी, मी तुला वंदन करतो. असं म्हटल्यानंतर ही रामरायांची लीला चालली आहे. साक्षात हे श्रीमन आदिनारायणच आहेत. हा विश्वास सतीमातेला बसला आणि त्यांनी मूळ रूप दाखवून श्रीरामांना, आता ते मनुष्य रूपामध्ये असल्यामुळं त्यांना वरदान दिलं की तू रावणवध निश्चित करून पुत्र पौत्र प्रपौत्रांसह त्याचा कुलविनाश करून तू 11,000 वर्ष राज्य करशील. म्हणून रामरायांना वर प्राप्त झाला. ती वर देणारी म्हणून कोण आहे? रामवरदायिनी अशी आदिशक्ती आहे. अशी ही ती जननी, ती सगळ्या जगाची माता आहे. रूप कळे कळे मननी, तिचं मनन केलं, तिचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न केला आणि मनन चिंतन केल्यानंतरच तिचं रूप कळतं, तोपर्यंत ते रूप कळत नाही. ती कशी आहे? गगन मंडळी गुप्त खेचर. ख शब्दाचा अर्थ आहे आकाश. आकाशामध्ये चर म्हणजे चालणारी किंवा विहार करणारी, म्हणून गगन मंडळी गुप्त खेचर. आकाश मंडळामध्ये गुप्त असं विहार करणारी ती योगी मुनिजन ध्यानी. असे योग्यांना, मुनींना आणि या सगळ्यांना त्याचं ध्यान होतं. आता हे पण आकाश आपण विचारात घेऊ शकतो, जे देहाच्या बाहेर आहे. आणि देहाच्या आतमध्ये सुद्धा खेचरी मुद्रा सांगितली जाते. जी मुद्रा जिभेची जी खालची बाजू आहे ती फाडून, जीभ लांब करून, ती जीभ उलटी आतमध्ये लावून किंवा नाकाला लावून ह्या नाकपुड्या बंद केल्या जातात. आतली सुद्धा ती जीभ उलटी अशी करून आतमध्ये बंद केलं जातं आणि त्यानंतर कुंभक लावून ध्यान करायची पद्धत आहे. फार मोठ्या योग्यांचा हा विषय आहे, सर्वसामान्यांनी याच्यात पडू नये. पण गगन मंडळी गुप्त खेचर, अशी ती देहामध्ये जे गगन आहे, तो गगनाचा भाग इथं सांगितलेला आहे. त्या ठिकाणी ती निवास करते, तिचं स्थान आहे. कारण आज्ञाचक्राचं स्थान तिचं मुख्य आहे आणि भगवान शिवांचं स्थान हे या सहस्रार चक्रामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी तिचा विहार सदैव असतो. म्हणून योगी मुनी जन ध्यानी, योगी मुनी जन हे सर्व तिचं ध्यान या ठिकाणी करतात. म्हणून ती गुप्त आहे असं सांगितलं. रम्य योगिनी नाटकलीला सकळ भूती भुवनी, आणि तीच जगज्योतीच्या रूपामध्ये सर्व ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे. आणि ती रम्य आहे, अत्यंत रम्य अशी आहे. ती योगिनी आहे आणि बहुनाट्य तिच्यामध्ये आहे. होत्याचं नव्हतं करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. नाट्यमय असं तिचं सगळं वागणं आहे. आणि सकळ भूती भुवनी, सर्व भूतमात्रांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये तिचाच निवास आहे. आणि भुवनी म्हणजे ही जे त्रिभुवन आपण म्हणतो, पाताल, पृथ्वी आणि स्वर्ग, या सर्व भुवनांमध्ये सुद्धा तिचा निवास आहे. अंतर्वासी दास विलासी, ती आत राहते. ती समर्थांच्या आतमध्ये, त्या दिव्य अशा मेरुदंडामध्ये जिथं सुषुम्ना नाडी उघडते त्या ठिकाणी तिचा निवास आहे. ती शक्ती आहे की जी शक्ती वर वर चढत एक एक योगाचं स्थान मणिपूर चक्रापासून किंवा मूलाधारापासून स्वाधिष्ठानापर्यंत, तिथून मणिपूर चक्र, त्यानंतर अनाहत चक्र, असं करत विशुद्धी चक्र आणि मग आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे तिचं महत्वाचं स्थान आहे. अशी ती वर 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 चढत जाते, अशी ही देवी. आणि मग अंतर्वासी दास विलासी, तिचा विलास काय आहे? ती मूलाधारातून सुषुम्नेतून प्रकट होते आणि अगदी सहस्रारापर्यंत जाते. हा तिचा विलास आहे.
हा तिचा एक प्रकारचा विलास आहे. आणि अंतर्वासी दासविलासी ती विलसते म्हणजे शोभून दिसते. ऊर्ध्व भरे गगनी, गगनामध्ये वर जाते. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे देहाचा जो तुमच्या तळपायापासून गुडघ्यापर्यंतचा जो भाग आहे हा पृथ्वी तत्व प्रधान सांगितला. गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग जल तत्व प्रधान सांगितला. कमरेपासून हृदयापर्यंतचा जो भाग आहे तो तेजतत्व प्रधान सांगितला. हृदयापासून कंठापर्यंतचा जो भाग आहे हा वायुतत्व प्रधान सांगितला. आणि कंठापासून मस्तकाच्या सहस्रारापर्यंतचा हा गगनतत्व म्हणजे आकाशतत्व प्रधान सांगितला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ऊर्ध्व भरे गगनी, ती कुंडलिनी शक्ती जिला आपण आदिमाया म्हटलं, हीच ऊर्ध्व गगनामध्ये म्हणजे या सहस्रारापर्यंत जाऊन भरलेली, असा भावार्थ इथं व्यक्त होतो. आणखी एक भावार्थ, सहस्राराला पार करून सुद्धा या ब्रह्मांडाच्या गगन भागामध्ये तिनं प्रवेश केलेला आहे, हाही भावार्थ याच्यामध्ये प्रकट होतो. याच्यातून सिद्ध होतं की समर्थ किती मोठे योगी होते, हेही आपल्याला याच्यातून लक्षात येतं. आता हे पद समर्थनी राग मालकंस, अत्यंत अप्रतिम असा राग आहे. या मालकंस रागात आणि ताल त्रिताल यामध्ये समर्थांनी हे सांगितलेलं आहे. हे आताच आपण श्रवण करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. राम वरदायिनी जननी, राम वरदायिनी जननी, रूप कळे मननी, राम वरदा. गगन मंडळी गुप्त खेचर, गगन मंडळी गुप्त खेचर, योगी मुनी जन ध्यानी, राम वरदायिनी जननी, राम वरदा. रम्य योगिनी नाटक लीला, रम्य योगिनी नाटक लीला, सकळ मूर्ती भुवनी भुवनी भुवनी, राम वरदायिनी जननी, राम वरदा. अंतरवासी दास विलासी, दास विलासी, अंतरवासी दास विलासी, ऊर्ध्व भरे गगनी, गगनी, राम वरदायिनी जननी, राम वरदायिनी जननी,